नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता CPRचा हा पार्ट 3 आहे, म्हणजेच क्वेश्चनचा पार्ट 2. हे क्वेश्चन आपल्याला महानगरपालिका, आरोग्य विभाग, त्यानंतर जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्वांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तसेच सर्व सरळ सेवेसाठीही सुद्धा हे उपयुक्त ठरणार आहेत. याचा आपण फुल टॉपिक अभ्यासला आहेत. आपण आज यावर क्वेश्चन बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. CPR करताना रुग्णाची श्वसन तपासणी किती सेकंद करावी? तर याचं उत्तर आहे 10 सेकंद. CPR करताना छाती दाबण्याचे स्थान कोणत्या हाडावर असते? तर याचं उत्तर आहे स्टर्नियम. प्रश्न क्रमांक 3. CPR करताना डोके मागे झुकवण्याची पद्धतीला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे हेड टिल्ट चिन लिफ्ट. प्रश्न क्रमांक 4. CPR करताना छाती दाबण्याचा वेग कोणत्या गाण्याच्या तालासारखा असतो ते सांगितले जाते? तर याचं उत्तर आहे सॅथियन ॲलिव. प्रश्न क्रमांक 5. CPR करताना छाती दाबताना हाताचा कोणता भाग वापरतात? याचं उत्तर आहे तळ हाताचा खालचा भाग. प्रश्न क्रमांक 6. CPR देताना रुग्णाची मान व डोके मागे का झुकवतात? तर याचं उत्तर आहे एअरवे उघडण्यासाठी. प्रश्न क्रमांक 7. CPR करताना 2 श्वास देताना छाती का वर उठली पाहिजे? याचं उत्तर आहे योग्य श्वसन होत आहे हे दर्शविते. प्रश्न क्रमांक 8. CPR करताना कॉम्प्रेशन देताना कोपर कसे असावेत? याचं उत्तर आहे सरळ. प्रश्न क्रमांक 9. CPR देताना रुग्णाच्या नाकाला का दाबतात? तर याचं उत्तर आहे हवा बाहेर जाऊ नये म्हणून. प्रश्न क्रमांक 10. CPR करताना चेस्ट कॉम्प्रेशन आणि रिकस ब्रीदिंग याचा एक सायकल किती असते? तर याचं उत्तर आहे 30-2. प्रश्न क्रमांक 11. CPR मध्ये ABCचा अर्थ काय आहे? तर याचं उत्तर आहे बघा एअरवे, ब्रीथिंग आणि सर्क्युलेशन. प्रश्न क्रमांक 12. CPR करताना छाती पूर्ण वर येऊ देणे का आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे हृदयात रक्त भरावे म्हणून. प्रश्न क्रमांक 13. CPR करताना रुग्णाच्या तोंडात काही अडथळा असल्यास काय करावे? तर याचं उत्तर आहे अडथळा काढून टाकावा. प्रश्न क्रमांक 14. CPR देताना रुग्णाची नाडी कोठे तपासली जाते? तर याचं उत्तर आहे मान. प्रश्न क्रमांक 15. CPR मध्ये ब्रेन डॅमेज किती वेळात सुरू होऊ शकतो? तर याचं उत्तर आहे 4 ते 5 मिनिट. प्रश्न क्रमांक 16. CPR करताना कॉम्प्रेशन देताना शरीराचा कोणता भाग वापरतात? तर याचं उत्तर आहे शरीराचे संपूर्ण वजन. प्रश्न क्रमांक 17. CPR करताना रुग्णाच्या कपड्याचे काय करावे? तर याचं उत्तर आहे छाती मोकळी करावी. प्रश्न क्रमांक 18. CPR देताना AED उपलब्ध असल्यास काय करावे? त्वरित वापरावे. प्रश्न क्रमांक 19. CPR करताना रुग्ण श्वास घेऊ लागल्यास काय करावे? तर याचं उत्तर आहे थांबावे, निरीक्षण करावे. प्रश्न क्रमांक 20. CPR शिकणे का महत्त्वाचे आहे? तर याचं उत्तर आहे जीव वाचवण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. आणि मागे याचा एक पार्ट आपण अपलोड केला आहे क्वेश्चनचा. तसेच हा टॉपिक आपण फुल अभ्यासला आहे, ते सुद्धा अपलोड केलेलं आहे, ते सुद्धा जाऊन एक वेळेस बघा.